तांत्यापासून बांध्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल कांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 2000च्या दरावर आपण सर्वांनी कांदा विकावा की मग थांबावं. कशात होईल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. 2000च्या दरावर कांदा विकल्याने की मग 2000च्या दरावर कांदा न विकता तेजीची वाट बघत थांबल्याने. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला अवश्य ऑल करावं. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांनी या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. सोंड्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 2000च्या भावावर आपण सर्वांनी कांदा विकावा की मग थांबावं. कशात होणार आपल्या सर्वांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा. 2000च्या दरावर आपण सर्वांनी कांदा विकल्याने की 2000च्या दरावर कांदा न विकता तेजीची वाट पाहत थांबल्याने. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी ही दरपातळी 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 1900 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. कुठं तर हा कांद्याचा दर 2000 पल्ल्याड सुद्धा गेलाय. पण अशा बाजार समित्यांची संख्या सध्या या ठिकाणी कमी आहे. पण इथून पुढचा विचार केला तर पुढच्या 4-8 दिवसांमध्ये कांदा जो आहे तो अलगदपणे 2000 क्रॉस करणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की पुढच्या 4-8 दिवसांमध्ये जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी 2000 पर्यंत पोहोचली तर अशा परिस्थितीमध्ये या दरावर आम्ही कांदा विकावा की मग त्या ठिकाणी आणखीन तेजीची वाट पाहत थांबायला पाहिजे. जर या प्रश्नाचा आपल्याला उलगडा हवा असेल तर इथून पुढे मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी राहणार व याच्यामुळे इथून पुढे कांद्याचं भविष्य कसं आहे ते प्रथम जाणून घ्यावं लागेल. जर आपण बघितलं तर एकीकडे मोदी सरकारची कांदा खरेदी वाढत आहे. दुसरीकडे व्यापारी सुद्धा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसत आहेत आणि त्याच जोड आपण असं जर म्हटलं तर आता आखाती देशांना सुद्धा लवकरच कांदा निर्यात सुरू होणार आहे. म्हणजे इथून पुढचा संपूर्ण आपण उलगडा केला तर कांद्याची मागणी सातत्यानं वाढत जाणार आहे. याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव वाढत जाणार याबद्दल अजिबात साशंकता नाही. पण याचबरोबर आपण पुरवठ्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांद्याची आवक जी आहे ती आपल्याला जवळपास 30% घटताना दिसले. यामागे भिन्न कारण आहेत. पहिलं कारण काय की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% घटले. याच्यामुळे आपोआप कांद्याची जी आवक आहे ती घटली. दुसरीकडे एल निनोचं वर्ष सध्या जर बघितलं तर आणखीनही देशात कांद्याची जी असणारी लागवड आहे ती खरीप हंगामातील अत्यंत कमी आहे. म्हणजे भविष्यात कांद्याचं उत्पादन हे 100% घटणार. मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जो चालू वर्ष आहे तिथं कांद्याचं उत्पादन कमी आहे. भविष्यात कांद्याचं उत्पादन कमी होणार आहे. मग अशा परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कांद्याचं सध्याचं असणारं आवक ही घटलेली आहे. भविष्यात उत्पादन जास्त होणार नाही.
हे सगळं बघून भविष्यात कांद्याचे बाजारभाव प्रचंड वाढतील अशी सर्वांना आशा आहे आणि याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सध्या काही मार्केटमध्ये कांदा विकायला तयार नाही किंवा जो विकतोय कांदा त्या कास्तकार बांधवाला थोडी पैशाची गरज आहे. म्हणजे इथून पुढे कांद्याची आवक मार्केटमध्ये खूप घसरणार आहे. याचा अर्थ आहे की मग मागणी व पुरवठ्यात एक प्रचंड गॅप हा निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे, ज्यामुळे कांद्याचा भाव जुलै एंडिंगपर्यंत 2500 पार, ऑगस्ट एंडिंगपर्यंत 3500 पार आणि सप्टेंबर एंडिंगपर्यंत 4,500 ते 5,000पर्यंत जर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. आता भविष्यात अशा पद्धतीने कांद्याचे भावही राहणार. मग आता जो मूळ प्रश्न किंवा 2,000च्या भाव मी कांदा विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे? तर बघा 2,000च्या भावावर कांदा आपण अजिबात विकायचा नाही, कारण भविष्यात कांदा 4-5 हजार होणार आहे. मग अशा परिस्थितीत जर आपली पैशाची कुवत चांगली असेल, आपण थोडं थांबू शकत असाल, तर 2-3 महिन्यापर्यंत कांदा विक्रीचा निर्णय घेऊच नका. कारण आज 2,000ला कांदा विकला आणि हा कांदा व्यापाऱ्यांनी घेतला तर ते तर हाच कांदा 4 आणि 5,000ला विकणार ना, मग ते दुप्पट नफा कमवणार. म्हणून आपण 2,000च्या भावावर सध्या गरज नसेल पैशाची जास्त तर कांदा अजिबात विकायचा नाही. पण काही कास्तकार बांधव की ज्यांना पैशाची गरज आहे. ज्यांना पैशाची गरज आहे त्यांनी काय करायचं, जेवढी पैशाची गरज आहे तेवढाच कांदा विकायचा आणि शक्य होईल तेवढा कांदा साठवून ठेवायचा, की ज्याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावातील या तेजीचा आपल्याला 100% फायदा होऊन जाईल. पण ज्यांच्याकडे जोड कांदा आहे, लो ग्रेडचा कांदा आहे, टर्कल निघालेला कांदा आहे, तर असा कांदा मात्र या तेजीत विकायला काही हरकत नाही. तर या पद्धतीनं जर आपण सर्वांनी विक्रीचा निर्णय घेतला तर मला वाटते आपल्या सर्वांचा खूप खूप या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो. आता भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळी आपल्याला मिळतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांची आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.